नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून गेले 2 दिवसापासून आपण जे काही व्हिडिओ सीरीज सुरू केलेली आहे, सर्वांसाठीच फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिनच्या प्रश्नांचं विश्लेषण, याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्कीच फायदा होईल. जे कोणी नवीन असतील, आपल्या चॅनलवर प्रथमतः आलेले असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, कारण येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्याच्या माध्यमातून मिळत राहील. तर आपल्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या नंबरवरती देखील तुम्ही मला कमेंट करू शकता, मला सांगू शकता सर अशा व्हिडिओची गरज आहे. चला आपण एक एक करून प्रश्न पाहूया. तर आज फॉरेन्सिक मेडिसिनचे प्रश्न असणार आहेत आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्कीच होईल. जेव्हा एखाद्या निग्रोने किंवा लहान जे काही मुलं आहेत, एखाद्या मुलासोबत जननगन्य अपराध करत असताना एखाद्याला पकडण्यात आलेला असेल, तर त्याला शिक्षा म्हणून सामान्य लोकांमध्ये लॅम्प किंवा जे काही खांब असतात त्यावर अडकवून त्याला फाशी देऊन लटकवले जाते. त्याला काय म्हणतात? आता ही खरी पद्धत जी आहे ती अमेरिकेतील आहे. अमेरिकेतील निग्रो जे आहेत त्यांच्यामध्ये ही प्रसिद्ध पद्धत आहे. मग त्याला काय म्हणतात असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिला पर्याय लेसिंग किंवा लायझिंग पण म्हणतात, बर्किंग, चोकिंग किंवा पोस्टल अस्पेशिया. तर असे विविध त्यामध्ये काय पर्याय असणार आहेत. तर याचं जे उत्तर आहे लेसिंग किंवा लायझिंग असं आहे. जे आता हा अमेरिकेमध्ये जे काही निग्रो लोकांसोबत किंवा लहान मुलासोबत जर अपराध करत असताना अशा पद्धतीचा जर व्यक्ती आढळला तर त्याला पोल किंवा झाडाला, उंच झाडाला त्याला फाशी दिली जाते आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू हा काय होतो. हा एक जो आहे हत्येचा प्रकार आहे, हे पण लक्षात घ्या. मी हे तुम्हाला समजण्यासाठी पिक्चर देखील या ठिकाणी आणलेले आहे. हे तुम्ही पाहू शकता. लेचिंग किंवा लायझिंग असं म्हणतात, ही एका गटाने केलेली न्यायबाह्य हत्या असे तिला संबोधले जाते. हे लक्षात घ्या. एखाद्या खांबावर किंवा झाडावर उंच अशा पद्धतीचा अपराध करत असताना एखादा व्यक्ती आढळला तर त्याला फाशी देऊन नंतर त्याच्यावर जाळ वगैरे लावलं, त्याला लेचिंग किंवा लायझिंग असे देखील म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. मृत्यू हा फाशीमुळे झाला आहे, हे खालीलपैकी कोणत्या बाबीमुळे समजून येते? मृत्यू हा फाशीमुळे झाला आहे, हे खालीलपैकी कोणत्या बाबीमुळे समजून येते? पहिला ऑप्शन आहे लिगेचर चिन्ह गळ्याभोवती असणे. दुसरं ऑप्शन आहे तोंडातून लाळेची वाहने. तिसरं ऑप्शन आहे शरीरावर अनेक आघात पडणे. चौथं विषामुळे शरीर निळे पडणे. तर हे जर प्रश्न बघितला तर कन्फर्म हा मृत्यू फाशीमुळेच झाला आहे, हे कशामुळे ओळखलं जाऊ शकतं? तर ऑप्शन नंबर 2 जे आहे तोंडातून लाळेची वाहने, एका साईडने लाळ वाहते तर त्याला काय म्हणतात? ते जे काही ऑप्शन आहे, जर तोंडातून लाळ वाहत असेल तर याचा मृत्यू हा फाशीमुळे झालेला आहे, हे काय होतं? कन्फर्म होतं. ते होतं. तर पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. पुढचं पाहूया. जेव्हा हाताच्या बोटाद्वारे किंवा हाताद्वारे गळा दाबला जातो आणि हत्या केली जाते त्याला काय म्हणतात? थ्रोटलिंग, बांसडोला, गॅरोटिंग किंवा गॅगिंग. तर पर्याय क्रमांक 1 किंवा काय म्हणतात? थ्रोटलिंग असे त्याला म्हणतात. तर या ठिकाणी आपण त्याच्या पिक्चर देखील आणलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 तरी थ्रोटलिंग या स्वरूपामध्ये असतं. डायरेक्टली गळा वगैरे हाताच्या बोटाने आवळणे त्याला थ्रोटलिंग असे म्हणतात, हे पण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. पोट, कोपर, गुडघा, पाय किंवा शरीराच्या इतर भागाने, कठीण भागाने गळा दाबून जी हत्या केली जाते, म्हणजे जे काही शरीराचे कठीण अवयव आहेत त्या भागाने गळा दाबून जी हत्या केली जाते त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? मगिंग असे म्हणतात. मगिंगला विविध नावं आहेत. पहिला पर्याय थ्रोटलिंग, दुसरा बांसडोला, तिसरा मगिंग आणि चौथा गॅगिंग. तर हे सर्व काही श्वसनावरोधामुळे होणारे काय मृत्यू आहेत, हे पण लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. मगिंगचे वेगवेगळे नाव आहेत. मगिंगला आर्म्स लॉक देखील म्हणतात, त्यानंतर कॅरोटीड स्लीपर असं देखील म्हणतात. असे वेगवेगळे नाव आहेत. आपण आपल्या नोट्समध्ये चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे हे सर्व काही. पुढचं पाहूया. जेव्हा पाय, गुडघा, कोपराचा भाग किंवा इतर काही जे काही घन पदार्थ आहेत,
गळा दाबला जातो, या घन पदार्थानं गळा दाबला जातो. 2 मजबूत बांबूच्या मानेवर किंवा 2 बांबू जे आहेत त्याने देखील ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा गळा आवळला जातो, खूप ज्यावेळेस त्याचा गळा आवळला जातो त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? बन्स डोला असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 ऑप्शन काय? थ्रोटलिंग, बन्स डोला, मगिंग आणि गॅगिंग. तर हे बघा, हे जे आहेत बांबू असतात 2 आणि त्यामध्ये त्या व्यक्तीची मान दाबली जाते आणि त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. त्याला काय म्हणतात? बांस डोला असे त्याला म्हणतात. बासवरून तुम्हाला ओळख होईल. बांबू, बास हिंदीमधून म्हणतात. त्यामुळे हे लक्षात ठेवण्यास तुम्हाला काय होईल? सोपं पडेल. तर पुढचा प्रश्न बघूया. डॅडॅश ही एक आणखी पद्धत आहे जी भारतात 1862च्या सुमारास ठगाने वापरलेली होती. एक दोरी अचानक डोक्यावर फेकली जाते आणि मानेभोवती पटकन घट्ट आवळले जाते. अचानक चेतनाच्या नुकसानामुळे किंवा अचानकपणे चेतना हरवून त्यामुळे संघर्ष करता येत नाही. ही पूर्वी काळामध्ये भारतामध्ये ठगांनी वापरलेली एक पद्धत होती. त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? गॅरोटीन म्हणतात. गॅरोटीन जे आहे, गॅरोटीन म्हणजे डायरेक्टली दोरीनं वगैरे गळा आवळायचं. आता ही जी बेंटिंगच्या काळामध्ये होती गॅरोटीन, त्या ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिंगनं कर्नल स्लीमनची नेमणूक केलेली होती बघा, ठगांचा बंदोबस्त. तुम्हाला इतिहास पूर्वला आहे, माहिती असेल तुम्हाला. तर याचा आन्सर काय? गॅरोटीन त्याचा आन्सर येतं. पर्याय क्रमांक 4 योग्यता. तसेच स्पॅनिश विड्रॉल म्हणून एक ही आहे कन्सेप्ट आहे आणि ही एक शिक्षा पण आहे. यामध्ये अशा स्वरूपाची एक ही असते, एक ताण असते आणि त्यानुसार त्या व्यक्तीला शिक्षा देखील केली जाते. ही स्पेनमध्ये पूर्वीच्या काळी होती, ते पण आपण पाहणार आहोत. आणि ही स्पॅनिश विड्रॉल जी आहे हा देखील गॅगिंगचाच एक प्रकार आहे, हे लक्षात घ्या. कारण या ठिकाणी मान आवळली जायची मागल्या साईडने, त्या मागल्या साईडने काय व्हायची? मान घट्ट आवळली जायची. हे देखील कशाचा? गॅरोटीनचा एक प्रकार आहे. सॉरी, बोलत असताना थोडंसं वेगळं गेलेलं असेल तर. पुढचं पाहूया. पुढचा प्रश्न. डायडॅशमध्ये गुंडाळलेले कापड, कागद इत्यादी तोंडात किंवा फॅरिक्समध्ये खोलवर गुंडाळले जाते, त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. त्याला काय म्हणतात? पहिला पर्याय गॅगिंग, थ्रोटलिंग, त्यानंतर गॅरोटिंग, असे वेगवेगळे त्यामध्ये पर्याय असतील. तर पर्याय क्रमांक 1 योग्य, गॅगिंग असे म्हणतात. कापड, कागद, इतर कोणताही पदार्थ पण अन्न नाही. अन्नच्या वेगळं अन्न काय? अन्न देखील येतं का मध्ये? काही वेळा कशामध्ये येतं? चोकिंगमध्ये येतं अन्न वगैरे, बरं का, हे पण लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1 गॅगिंगमध्ये इतर पदार्थात अन्न सोडून त्याला गॅगिंग असे म्हणतात. आता बघा, अन्नाचा तुकडा कशात? पोकळीमध्ये अडकून बसतो आणि काय होतं? श्वसन नलिका कोंडली जाते आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो श्वास बंद झाल्यामुळे. तर त्याला काय म्हणतात? चोकिंग असे म्हणतात त्याला. पर्याय बघा, चोकिंग, थ्रोटलिंग, गॅरोटिंग. हे थ्रोटलिंग डबल पर्याय आलेले आहेत. तर पर्याय काय? पर्याय क्रमांक 1 योग्य आहे, चोकिंग. हे अन्न नलिकेमध्ये एखादा अन्नाचा प्रकार, ज्यावेळेस अन्न आपल्या अडकतं आणि श्वास घेण्यास एखाद्या व्यक्तीला त्रास होतो त्यावेळेस त्याला चोकिंग असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. चेंगराचेंगरी, वाहन अपघात, भूकंप इत्यादीमध्ये व्यक्तीच्या छातीवर जास्त दाब आल्याने छातीवर दाब पडणे, ट्रेन किंवा इत्यादी अपघातामध्ये छातीवर दाब पडल्याने अचानक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ओढावतो, याला काय म्हणतात? ट्रोमॅटिक अस्पेशिया, पोस्टरल अस्पेशिया किंवा प्रेशर ऑफ चेस्ट किंवा पुढीलपैकी नाही. तर याचं उत्तर काय? सरळ ट्रोमॅटिक अस्पेशिया असं त्याचं आन्सर आहे. हे पण तुम्ही पाहू शकता. पर्याय क्रमांक 1 आहे. बिल्डिंग वगैरे पडली किंवा ॲक्सिडेंट झाला, छातीवर दाब आल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला काय म्हणतात? ट्रोमॅटिक अस्पेशिया असे संबोधले जाते. पुढचं पाहूया. कार्बन डायऑक्साईड हायड्रोजन किंवा जळताना म्हणजे हायड्रोजनमुळे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा श्वास कोंडला जातो आणि त्या व्यक्तीचा श्वसनामुळे मृत्यू होतो त्याला काय म्हणतात? ट्रोमॅटिक, पोस्टरल, प्रेशर ऑफ चेस्ट आणि इनहलेशन. तर आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 इनहलेशन असं त्याला संबोधले जाते. वेगवेगळे श्वसनावरोधामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रकार, फक्त त्यांची नावं आपल्याला लक्षात पाहिजेत. एखादा मार्क 2 मार्क आपल्याला देऊन जातात. हे मगाच पाहिलेलं आपण, तरी पण पाहूया.
मद्यपान किंवा मादक पदार्थाचे सेवन, बेशुद्धी, शरीराचे जास्त वजन यामुळे व्यक्ती बेड किंवा उशीवर अशा अवस्थेत पडतो की त्याचे तोंड व नाकाचे प्रवेशद्वार बंद होते आणि श्वासास अडथळा निर्माण होऊन त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्याला काय म्हणतात? मग पाहिलं आपण, त्याला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर जे आहे काय, पोस्टरल अस्पेशिया आहे. याचं पर्याय चुकलेला आहे. ट्रोमॅटिक तर पाहिलं आपण, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. हे पहा यासारखं आपल्या फॉरेन्सिकच्या पुस्तकात देखील दिलेलं आहे. ज्यावेळेस ड्रिंक वगैरे केलेले असतात त्यानंतर ज्यावेळेस ते बेडवर जाऊन पडतात, उशीमुळे वगैरे किंवा इतर अंथरूण पांघरुणामुळे ज्यावेळेस त्याचं श्वसन जे असतं काय होतं, पूर्णतः बंद होतं, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, आताच पाहिलं आपण पोस्टरल अस्पेशिया असं त्याला म्हणायचं. पुढचं पाहूया. डॅडॅश ही श्वसनाच्या अडथळ्याची एक दुर्मिळ पद्धत आहे ज्यामध्ये व्यक्तीला अल्कोहोल, दारू, औषध इत्यादी दिल्यानंतर एक व्यक्ती त्या व्यक्तीच्या छातीवर बसते आणि दुसरी व्यक्ती हाताने तोंड किंवा आणि नाक दाबते. त्याला काय म्हणतात? तर बर्किंग, पोस्टरल अस्पेशिया, प्रेशर ऑन चेस्ट आणि इनहलेशन्स. तर हे आहे बघा, बर्क अँड हर. प्रथमतः त्यांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे त्यांच्या नावावरून हे बर्किंग नाव पडलेलं आहे. तर हे आन्सर काय, बर्किंग पर्याय क्रमांक 1 योग्य. हे बघा, मी तुमच्यासाठी प्रत्येकासाठी फोटो आणलेले आहेत. प्रत्येक म्हणजे कसं असतं, हे फॉरेन्सिकमध्ये फोटोवरून तुम्हाला जास्त समजतं. कन्सेप्ट लवकर आम्ही सांगण्यापेक्षा फोटो पाहिली की लगेच तुमच्या लक्षामध्ये येतं. त्यामुळे जास्तीत जास्त फोटोचा फायदा या फॉरेन्सिकमध्ये होत असतो. कधी कधी गुन्हेगाराला अटक केल्यानंतर त्याचे हातपाय पाठीमागे बांधले जातात, ज्यामुळे ती व्यक्ती पोट आणि छातीचा आधार घेऊन कठोर जमिनीवर झोपते. त्यामुळे छातीची हालचाल त्याची काय होते, बंद होते. यामध्ये कमी ऑक्सिजनमुळे हायपोक्सिमिया होऊन त्याचा काय होतो, मृत्यू होतो. या मृत्यूला काय म्हणतात? हँग टाईम म्हणतात किंवा पीक विकिंग म्हणतात किंवा पोस्टरल किंवा प्रेशर ऑफ चेस्ट. तर याला काय म्हणतात? हँग टाईंग. आता अनेक वेळा तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे पाहिलेलं असेल किंवा मग रिअल लाईफमध्ये पण पाहिलेलं असेल. अशा पद्धतीने गुन्हेगाराला ज्यावेळेस बांधलं जातं, छातीवर ज्या प्रेशर पडून त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्याला काय म्हणतात? हँग टाईंग. हँग टाईंग हा देखील काय, श्वसन अवरोधामुळे होणाराच मृत्यू आहे, हे पण लक्षात घ्या. तर अशा स्वरूपाचे काही प्रश्न आपण आज आणलेले होते. थोडं मला लेट झाला व्हिडिओ बनवण्यासाठी, पण तरी देखील मी व्हिडिओ बनवला, कारण आपण सांगितलेलं आहे रोज आपले 25-1 प्रश्न आपण घेणारच आहोत. उद्याचा व्हिडिओ लवकरच येईल, ते घेऊन येणार आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्कीच मला मेसेज करा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. यासाठी 88-88-19-85-93 हा आपला काय नंबर आहे. या नंबरवर तुम्ही मला तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता. ही सिरीज कशी वाटत आहे किंवा कंटिन्यू करायची आहे का पुढे, या संदर्भात तुमच्या मला प्रतिक्रिया येणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचा सपोर्ट राहिला तर मी अनेक चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. धन्यवाद. आपण याच ठिकाणी आज थांबूया, कारण व्हिडिओसाठी मला थोडा लेट पण झालेला आहे आज. धन्यवाद.